असू दे. नमस्कार मंडळी. मगापासून मला तुमच्याशी संवाद साधण्याचा काही फारसा चान्स मिळाला नाही म्हणून प्रथम तुमचं सगळ्यांचं समारंभात स्वागत. बरोबर काय बोलावं समजत नाही. मी इतका खरंच भारावून गेलो. विशेषतः सगळ्यांनी भाषणं केली आणि त्याच्या अगोदर ते आम्ही ते आज शिरल्यानंतर त्यांनी जो काही सोहळा केला त्याच्याबद्दल खरंच मला काही शब्द सुचत नाही काय बोलावं. आणि त्यांच्या प्रेमाबद्दल खरंच मी अत्यंत उत्तराई कसा होईल मला माहिती. बरेच लोकांनी बरंच काय काय माझ्याबद्दल बोलले, बघ चांगलं चांगलं बोलले. आणि मला वाटतं वेगवेगळ्या विशेषणांची आणखी स्तुती सुमानांचा अगदी अक्षरशः वर्षाव केला. मला खरंच असं वाटतं की त्या सगळ्यांना मी जर पात्र असतो तर खूप बरं झालं असतं. पण मी त्यांच्या भावना समजू शकतो. आणखी ते मनात असं बोलले हे मला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचं मी आदर करतो आणि त्यांना त्यांच्याप्रती आभार प्रदर्शित करतो. 50 वर्ष विचार केला तर खूप मोठा कालखंड आहे. माझ्या आयुष्याचा विचार केला तर साधारणपणे 2/3 भाग माझ्या आयुष्याचा हे आम्ही वैवाहिक जीवन जगलो. तर सर्वसाधारण अशी एक म्हणण्याची पद्धत आहे. या लांबच्या प्रवासामध्ये सर्व चढ उतारामध्ये माझ्या पत्नीने माझी उत्तम साथ दिली. मी तसं म्हणू शकत नाही कारण आमच्या खरं सांगा तिने साथ दिली नाही, तिने अत्यंत उत्तम साथ दिली. पण सुदैवाने आमच्या आयुष्यामध्ये तसे चढ उतार फारसे आले नाही. आणखी मग अशीच म्हटल्याप्रमाणे तिने साथ निश्चित दिली. आणखी गमत अशी आहे की आपल्यामध्ये पाश्चात्य लोकांच्या प्रमाणे वारंवार आय लव्ह यू आणखी थँक्यू म्हणायची फारशी पद्धत नाही आहे. आणि विशेषतः आपल्या अर्धांगिनीला किंवा बेटर हाफला क्वचितच असं कोणी म्हटलं जातं. तर मला वाटतं हा एक प्रसंग चांगला आहे की जेव्हा मी म्हणेन की खरंच तुझ्या एकंदर तुम्हाला साथ दिलीच माझ्या पत्नीला सांगायला वाटतं. त्याच्याबद्दल मी रिअली थँक्यू. आणखी अशीच साथ ह्याच्या पुढे तुझी मिळो अशी इच्छा आहे. आजची जी मंडळी आपण जमलेली आहेत मी ज्यांना आमंत्रित केलेलं आहे ही सगळी अत्यंत जवळची माणसं आहेत. त्याच्यामध्ये काही नातेवाईक आहेत, काही ज्येष्ठ लोक आहेत, काही लहान आहेत, बरेचसे लहान आहेत, काही मित्र आहेत, काही सहकारी आहेत. पण एक गोष्ट सगळ्यांच्यामध्ये काही कॉमन असेल तर त्या प्रत्येकाने आमच्या ह्या आयुष्यामध्ये काही आनंदाचे क्षण निर्माण करण्याचं काम निश्चित केलेलं आहे. आणखी हा जो आजचा थोडासा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे तो केवळ हे सेलिब्रेट करण्याकरता नसून त्यांच्याप्रती आमची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता सुद्धा आहे असं म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. त्यांचा लोभ खरोखरच याच्यापैकी प्रत्येकाने इतका लोक दाखवलेला आहे. वेगवेगळ्या तऱ्हेने त्याचा आम्हाला त्याची प्रचिती आलेली आहे. तर असाच लोभ याच्या पुढे ठेवा. आणखी त्याच्या पुढची वाटचाल आमची अशीच सुखाची होईल, आनंदाची होईल याच्याबद्दल माझी खात्री आहे. आजचा महाराष्ट्रात एकंदर सोहळा झाला. मला मुलांच्या व्यक्ती आणि वल्लीमधल्या परोपकारी गंपूची आठवण झाली. तर परोपकारी गंपूच्या बाबतीमध्ये असं झालं त्याच्या वडिलांनी अत्यंत आश्रय पोहोचले माझ्याजवळ. तरच त्याला त्यांनी ते म्हणे त्याला कोणीतरी धर्मराजाच्या पंक्तीत घेऊन बसवला. आणि शेवटी त्या गंपूनी वडिलांना साष्टांग नमस्कार घातला स्टेजवर वगैरे 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 बहुत काही वाचला असेल. तर त्याच्यावर आठवण झाली. हा संबंध एकंदर सोहळा होता. पण तरीसुद्धा आय एन्जॉयड एव्हरी बिट ऑफ इट. मला अत्यंत आनंद झाला. आणखी त्याच्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आता ह्याच्यानंतर प्रीतीभोजनाचा कार्यक्रम आहे. त्याला प्रीतीभोजन का म्हणतात मला माहिती नाही. भोजनाचा कार्यक्रम आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा. कुणी जेवल्याशिवाय जाऊ नये. आणखी आत्ताच एक निमंत्रण देऊन होतो. आता मगाशी मला अण्णा म्हणाला
की अशीच 75 वर्ष साजरी करण्याची आम्हाला संधी द्यावी. तर त्या कार्यक्रमाचं सुद्धा आत्ताच तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देऊन होतो. अवश्य या. एवढं बोलून मी रजा घेतो. आता एक छोटीशी महिला वर्गाला विनंती आहे की वासंती प्रत्येकाला ओटी देणार आहे. तर प्रत्येकाने कृपया जाताना तिला भेटू ओटी घेऊन जावी. थँक्यू. कार्यक्रम खरोखर लावला पण मला वाटतं तुम्ही माफ कराल. आणखी आता भोजनाचा तास करूया.